आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात वज्रमूठ उगारली आहे। महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। काल विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं। दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ या दोन प्रमुख मुद्द्यांवरती विरोधकांनी बोट ठेवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्यानं आज पुन्हा सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोकलिंगम हे दोघंही या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील। या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, अजित नवले, प्रकाश रेड्डी हे प्रमुख नेते उपस्थित असतील। या बैठकीनंतर महाविकास आघाडी, मनसे आणि इतर पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पार पडणार आहे। महाविकास आघाडीच्या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं। डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात। ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते। कुणाच्या शंका कुशंका काही विधायक सूचना असतील तर त्यांना जर योग्य वाटलं तर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे, कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली आहे। त्या प्रकारे ते काल भेटलेले आहेत। मला माहिती मिळाली की आज पण ते काहींना भेटणार आहे। महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळानं निवेदन देताना मुख्य निवडणूक आयुक्तांकडे अनेक प्रश्नांची सरबत्ती केली। यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलंय आणि उत्तर दिलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी यादी, विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्यानं नामं समाविष्ट करणं किंवा नामं वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही असं दिनेश वाघमारेंनी म्हटलंय। विधानसभेच्या मतदार यादीतील बदलाचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही। राज्य निवडणूक आयुक्तांचं उत्तर आपण पाहतोय। निवडणूक आयोगानं तयार केलेली यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते। त्यासाठी अधिसूचित दिनांक निश्चित केला जातो। 1 जुलै 2025 या अधिसूचित दिनांकाला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे। प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावं आणि पत्ते कायम ठेवले जातात। मतदार याद्यांचं विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणं, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणं याबाबत हरकती, सूचना मतदार दाखल करू शकतात। शिवसेनेचे पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली। निवडणुकांच्या तोंडावर धंगेकरांना आवरा, अन्यथा युतीत मिठाचा खडा पडू शकतो अशी तक्रार विरोधकांनी एकनाथ शिंदेंकडे केली होती। यावर पुणे दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समज देऊन सबुरीचा सल्ला दिला होता। मात्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आपण प्रश्न विचारले नाहीत तर पुणेकर आपल्याला माफ करणार नाहीत असं म्हणत धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांना आणखी एक सवाल केलाय। संविधानमध्ये असं लिहिलंय का विचारायचं नाही। लोकशाहीमध्ये मला जे वाटतं ते मी विचारणं काम आहे माझं, आणि मी नाही विचारतं पुणेकर मला माफ करणार नाही। माझं काय चंद्रकांत दादाच्या बांधाला बांधणं आहे। आमची राजकीय लढाई संपली, मी आता ह्या पक्षात आलो। दादांना मी जे विचारतो ते पुणेकर म्हणून विचारतो, दादा भाजपचे नाही। मी भाजपच्या मतदारांची माफी मागतो, मनापासून माफी मागतो। पण मागच्या निवडणुकीमध्ये दीपक मानकरांना त्यांनी जामीन कसा केला आणि कुठल्या शर्ती केला त्याचंही उत्तर आज त्यांनी मला दिलं पाहिजे। दरम्यान अजित पवारांनी आज पुण्यामध्ये मेट्रो पुलाची पाहणी केली आणि त्याचवेळी काही पुणेकरांशी त्यांनी चर्चा केली। यावेळी एक पुणेकर काकूंनी कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांची थेट तक्रार अजित पवारांकडे केली। कसब्यात कचऱ्याचा प्रश्न आहे, पण धंगेकरांना सांगून तेवढं करून द्या असं गाऱ्हाणं या महिलेनं अजित पवारांकडे घातलंय।
मेट्रोच्या गावात सिनियर सिटीजनचे व्यायामाचे पण प्रकार गेले तिथले दोन्हीकडचे, इकडचे नाही पण इकडचे गेले संभाजीचे, तर तेही करतो. थोडंसं एवढे काम आटोक्यात येतं, आम्ही त्याची नोंद घेतो आणि नक्की करू. मला पण पहिलं करा. दादा आणि कचऱ्याचं पण नियोजन सांगा दंगेकर साहेबांना, कारण कोणी रात्री साहेब आणि दंगेकर कोणी कुठे जायचं आम्ही तक्रार नाही. धन्यवाद.